नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ. मी डीके तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करतो. मंडळी, आज आहे गोकुळाष्टमी. सर्वांना गोकुळाष्टमीच्या व दहीहंडीच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. आमच्या बिल्डिंगमधील दहीहंडी बांधायची चालू आहे. दहीहंडी हा केवळ एक खेळ नसून ते एक प्रतीक आहे एकतेचे, सहकार्याचे आणि ध्येयपूर्तीसाठी केलेल्या प्रयत्नांचे. आजच्या दिवशी आपण श्रीकृष्णाच्या आठवणींना उजाळा देतो. नटखट बालगोपाळांच्या लीलांना घराघरात गोंधळ उडवतो. सजलेले माखनाचे हंडे, टाळ ढोलाचा गजर आणि गोविंदाच्या टोलीचा जल्लोष. आजच्या दिवशी सगळीकडे कसे चैतन्यमय वातावरण असते. मंडळी, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बाजूचे बेल आयकॉन बटन क्लिक करायलाही विसरू नका. म्हणजेच आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्या यूट्यूब नोटिफिकेशनमध्ये येत राहतील व आपले नवनवीन व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचतील. मंडळी, सकाळपासूनच रिमझिम पाऊस सुरू आहे. सर्व गोविंद आपले मस्त पावसात भिजलेले आहेत. आपले माऊली दहीहंडी पथक काटई विरार सज्ज आहे आपल्या मंडळाची दहीहंडी फोडण्यासाठी. चला तर बघूयात किती थर लावून आपली मंडळाची दहीहंडी फोडतात. कौन से नंबर पे? पाच थर लावून माऊली दहीहंडी पथक काटईच्या बालगोपाळांनी खूप छान पद्धतीने दहीहंडी फोडलेली आहे. सर्व बालगोपाळांचे खूप खूप स्वागत व अभिनंदन.
फोडली हंडी. चला आपण आपल्या घरापाशी फोडते. चला चला झाली इथली फोडली. आपल्या बिल्डिंगची फोडतात आता. चला बघा कसं करते दादा. थांबा. आपल्या मंडळाची हंडी फोडून झाली आहे. सर्व बालगोपाळ आपल्या बिल्डिंगची हंडी फोडण्यासाठी निघाले आहेत. चला तर आपण मी जाऊयात. या इकडे या. इथे उभं राहा. इथे उभं राहा. सर तर मंडळी अतिशय शांत पद्धतीने आपले बालगोपाळांनी दोन्ही हंड्या फोडल्या. तुमच्याकडे बालगोपाळांनी किती थर लावले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत एकदा सर्व बालगोपाळांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा.